बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुषमा अंधारे सकाळी 10 ते 10:30च्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये पोहोचतील। मोठ्या संख्येने फलटण पोलीस ठाण्यामध्ये जमण्याचं आवाहन सुषमा अंधारेंनी नागरिकांना केलंय। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप सुरू असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। फलटणच्या गजानन चौकामध्ये ही सभा होईल। सभेतून रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देणार आहेत। तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज राज्यभरातल्या डॉक्टरांच्या विविध संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। माड सोबतच आयएमए, अस्मी माड या सर्व डॉक्टरांच्या संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सखोल आणि योग्य दिशेने चौकशीच्या मागणीसाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनांनी केलाय। शिवाय डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर आता या डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत। आज या संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। कबूतरखान्यात